हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मस्त अशी कुरकुरीत कोलंबी फ्राय। माझ्या मुलाला खूप आवडते कोलंबी फ्राय, तर मी आज बनवणार आहे त्याच्यासाठी खास स्पेशल। तर ती मी कशी बनवते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर मग चला आपण पाहूया कोलंबी फ्राय कशी बनवायची। आणि बघा दिसायला पण किती सुंदर आहे। मी काय काय वापरते ते तुम्हाला मी दाखवणार आहे। चला, सर्वात आधी मी कोलंबी मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आहे। त्याच्या आतला जो काळा धागा असतो ना, तो आधी आपण काढून घेतला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केले चवीनुसार, हळद आणि लाल तिखट। त्याच्यानंतर आपण कोकम पाणी म्हणजे आपण आगूळ असतो कोकमाचं, ते पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। असं सर्व मसाले एकजीव झाले पाहिजेत अशा प्रकारे। आणि आपण हे 10 मिनटं ते 15 मिनटं आपण हे बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण माझ्याकडे रेडीच होतं हे फिशसाठी आपण फ्राय करायला बनवतो रवा, तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, मीठ हे सर्व मिक्स करून मी एक साईडला बनवून ठेवलं होतं अशा प्रकारे। आता आपण एक साईडला पॅन गरम करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया आणि ही कोलंबी आहे ती आपण एक एक करून आपण त्याच्यामध्ये ॲड करूया पॅनमध्ये। आणि आपल्याला गॅस खूप स्लो ठेवायचा आहे। स्लो गॅसवर कोलंबी आपली मस्त अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी होते आणि छान शिजूनही येते। गॅस फास्ट केला तर ती करपणार आहे आणि कुरकुरीत अशी क्रिस्पी नाही होत। म्हणून आपल्याला मध्ये गॅस स्लो ठेवायचा आहे, मध्ये थोडासा फास्ट करायचा आहे आणि आपण परत पलटून घेऊया। दुसरी बाजू आपण व्यवस्थित चांगली फ्राय करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती कलर पण सुंदर आलाय आणि बघा किती कलर सुंदर आलाय आणि खायला पण खूप टेस्टी अशी लागणार आहे कुरकुरीत अशी कोलंबी फ्राय। तर माझ्या मुलाला चला मी विचारते कशी झाली कोलंबी फ्राय, तुम्ही पाहू शकता। चला, विहान तुझं फेवरेट कोलंबी फ्राय टेस्ट कर बेटा, कसं आहे बघ। पकडा। कसं आहे? मस्त आहे। आवडलं तुला? थँक्यू।